नमस्कार येवकार, हांव किशोर नायक येवकार. स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या विशया वयल्यान सध्या भाजपा भितर बरेच धुमशाण चल्ला. पयर जी बसका जाली त्या बसकेंत भाजपाच्या कांय आमदारांनी उघडपणान स्टाफ सिलेक्शन कमिशनाक विरोध केलो आणि ह्यो नोकऱ्यो ह्यो मंत्र्या मार्फत आणि डिपार्टमेंटा मार्फतूच भरपाक जाय अशेंय म्हटलें. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन हो खरो म्हटल्यार मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचो धाडसी निर्णय आणि ह्या निर्णयाक पुराय गोंयभरांतल्यान तरणाट्यांनी येवकार दिला. त्याच वांगडा विरोधी पक्षानूय ह्या निर्णयाचे समर्थन केला. पूण भाजपा पक्षा भितरूच आता ह्या निर्णया वयल्यान बरीच शबय सुरू आसा. पयर जी बसका जाली त्या बसकेंत आमदार डॉक्टर दिव्या राणे, त्या उपरांत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मागीर कुमारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाय हांणी मुखेलपणान स्टाफ सिलेक्शन कमिशनाक विरोध केला अश्यो बातम्यो आमकां वाचपाक मेळ्ळ्यो. आता ही बातमी तुम्ही पळयात, दैनिक लोकमतान ही बातमी प्रसिद्ध जाल्या. आयोगाकडून नोकर भरती, मंत्री आमदार प्रचंड संतप्त. आता ह्या बातमेन कितें म्हणटात? खंवटे बोलले, आम्ही मंत्री आमदार असून एक नोकरी देऊ शकत नाही. स्टाफ सिलेक्शन आयोगच सगळे काही करतो असे बैठकीत मंत्री रोहन खंवटे बोलले. इतरही आमदार आयोगाच्या प्रक्रियेविरुद्ध बोलले. कुमारजुवेचे आमदार राजेश फळदेसाय यांनी तर आक्रमक भूमिका घेतली. नोकऱ्या पूर्वीप्रमाणे भरायला हव्या. आम्हाला कर्मचारी भरती आयोग नको. आम्हा सर्व आमदारांना दिल्लीला घेऊन चला. आम्ही पंतप्रधानांना भेटतो असे फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आम्ही पंतप्रधानांच्या पायावर डोके ठेवून नोकऱ्याबाबत विनंती करू असे फळदेसाई म्हणाले. आता पुढे पळयात, दिव्या ही स्पष्ट बोलल्या. दरम्यान आमदार डॉक्टर दिव्या राणे नोकऱ्याबाबत स्पष्ट बोलल्या. MTS व LDC सारखी पदे देखील स्टाफ सिलेक्शन आयोग भरतो, त्यामुळे आमदारावर अन्याय होत आहे असे दिव्या म्हणाल्या. 70 तालुक्याला काहीच नोकऱ्या मिळत नाहीत, याच भरती आयोग जबाबदार आहे असे त्या म्हणाल्या. आमच्याकडील युवा युवतींनी करायचे तरी काय असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. पंचायतींना सरकार पुरेसा निधी देत नसल्याने त्यांनी मुद्दा मांडला. झाडे कापडे कचरा व्यवस्थापन यासाठी पंचायतींना निधी द्या, तसेच घरांना EHN क्रमांक द्या अशी मागणीही राणे यांनी केली. आता ह्या बातमेंतल्यान कितें दिसता? ह्या बातमेंतल्यान एक गजाल स्पष्टपणा जाणवता की हांगासर मंत्री आणि आमदारांक नोकर भरती ही आपल्या हातान जाय आणि आपल्या लोकांक नोकऱ्यो दिवपाची तांची इत्सा आसा. म्हटल्यारूच नोकर भरती ही ट्रान्सपरंट पद्दतीन जावपाक शकना आणि मेरिट बेट पद्दतीन जावपाक शकना. तुम्ही प्रक्रिया करतले कायदेशीर, एडवर्टायजमेंट दितले, भुरग्यां कडल्यान एप्लिकेशन्स मागयतले आणि मागीर नोकऱ्यो तुमकां फावो त्या भुरग्यांक दितले. ही फकाणां सध्या जी सुरू आसात भाजपान, आणि ह्या फकाणाकडे आमचे तरणाटे फकाणांनी पळयतात कितें असो आता प्रश्न विचारचो पडटलो. कारण ह्या बातमेक आणि ह्या विशयाचेर खरें म्हटल्यार युथांनी आणि स्पेशली अनएम्प्लॉयड युथांनी फुडाकार घेवन स्पष्टपणान ह्या सगळ्या गजालीक विरोध करपाक जाय आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे समर्थन करपाक जाय. दुर्दैवान इतलो व्हडलो धाडसी निर्णय घेवनूय बीन ज्या तरेन मुख्यमंत्र्यांच्या फाटल्यान तांचो पक्ष उबो रावपाक जावो आसलो, ज्या तरेन मुख्यमंत्र्यांच्या फाटल्यान भाजपा युवा मोर्चा उबो रावपाक जावो आसलो, ते आमकां मातूय पळोवपाक मेळोंक ना. आता ह्याच विशयाचेर पळयात, भाजपा युवा मोर्चाचो खंयच आवाज ह्या विशयाचेर आमकां आयकूंक येना. भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाब तुषार केळकर हे सध्या हिंदू मुस्लिम, हिंदू क्रिस्ताव हातू भितरूच चड बिजी आसात कशें दिसता. हालींच तांणी त्या संदर्भात एक व्हिडिओय काडला. पुणून स्टाफ सिलेक्शन कमिशन हो विशय म्हणटात तो डायरेक्टली अनएम्प्लॉयड युथा कडेन संलग्न आसा, लिंक्ड आसा. आणि इतले जावनूय बीन ह्या विशयाचेर भाजयुमोचे तोंड कित्याक बंद हो प्रश्न सगळ्यांक पडला. हाचो अर्थ भाजयुमोकूय स्टाफ सिलेक्शन कमिशन नाका काय कितें असो आता दुबाव येवपाक लागला. पक्षानूय बीन ह्या विशयाचेर आपली अधिकृत भूमिका जाहीर केल्ली ना. पक्षाचे अध्यक्ष दामू नायक हांणी खरें म्हटल्यार उघडपणान स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे समर्थन करपाक जाय आसलें, पूण तांणी बीन आजून ह्या विशयाचेर तोंड उगडूंक ना. हे सगळें जर पळयत जाल्यार त्या बसकेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनाक विरोध केलो,
पुणून ह्या कमिशनाचे समर्थन करपाचे धाडस ह्या बसकेंत कोणेच केलें ना हें किमान त्या बातम्या वयल्यान तरी आमकां पळोवपाक मेळटा। हे सगळें जर पळयत जाल्यार परतून एक फावट सरकारी नोकऱ्यांचो बाजार मांडपाचो विचार हो भाजपांतल्या कांय मंत्र्या आमदाराचो आसा आनी अशें जर जालें जाल्यार परतून तरणाट्यांची कितें परिस्थिती जातली हाचो विचार आमच्यान करूं नजो। म्हाका दिसता हो विशय आतां खंय तरी गोंयच्या तरणाट्यांनीच आपल्या हातांत घेवचो पडटलो आनी खरपणान ह्या आमदार मंत्र्यांच्या ह्या मनसुब्याक धुडकावन उडोवन स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे समर्थन करचे पडटले। मुख्यमंत्र्याच्या फाटल्यान ह्या विशयाचेर कोण फुडें येता हो जेन्ना विचार सुरू आसलो तेन्ना ते धाडस मात साखळेच्यो चेअरमॅन म्हटल्यार साखळे म्युनिसिपालिटीच्यो नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परब हांणी केले। सिद्धी प्रभू परब हांणी आपल्या फेसबुकाचेर पोस्ट घालून पुरायपणान स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या निर्णयाचे समर्थन केले आणि हो निर्णय घेतल्या बद्दल मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची तोखणाय केली। म्हटल्यार पुराय राज्यांतल्यान फक्त साखळी नगराध्यक्षानूच ह्या विशया वयल्यान मुख्यमंत्र्याचे समर्थन केले। पक्षा वाटेनूय समर्थन जावना, भाजयुमोच्या वाटेनूय समर्थन जावना आणि जनरल पब्लिका कडल्यानूय फावो त्या प्रमाणात समर्थन जावना। आमी ह्या विशयाचेर पयलो जो व्हिडिओ काडलेलो त्या व्हिडिओन चडशा जाणांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे पुरायपणान समर्थन केल्लें आसा। येस ऑफकोर्स ह्या आयोगाच्या बाबतीत काय त्रुटी आसूं येत, ह्या आयोगाच्या बाबतीत आनीक काय सुदारणा जावपाक जाय हेवूय तितलेंच खरें, पुणून त्या खातीर आयोगूच जर गुंडाळून उडोवपाचो जर प्रयत्न जालो आणि परतून सरकारी नोकऱ्यांच्या नांवान फ्ली मार्केट जर सुरू जालें जाल्यार तातूंत कोणाचें सादतलें आणि कोणाचेर अन्याय जातलो हें मात कांयच विचार करूं नजो। म्हाका दिसता हो विशय खऱ्या अर्थान गोंयच्या तमाम अनएम्प्लॉयड आणि एम्प्लॉयड जे बरी नोकरी सोदतात त्या तरणाट्यांनी आपल्या हातीन घेवचो पडटलो। पुरायपणान स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे समर्थन करचें पडटलें। सरकार ज्यो ज्यो वायट गजाली करता, जे जे चुकीचे निर्णय घेता ताचेर आमी उलयतातूच, ताचेर टिकाय आमी करतात, पुणून सरकार जेन्ना खरेंच एखादो बरो निर्णय घेता त्या निर्णया फाटल्यान ठामपणान उबें रावप हें तुमचें आमचें काम। कारण जर आमी बऱ्या निर्णयाच्या फाटल्यान उबें रावचे ना जाल्यार खंयचोच सरकार बरो निर्णय घेवपाचें धाडस करपाक शकना। स्टाफ सिलेक्शन कमिशनाचेर खऱ्या अर्थान गोंयच्या तरणाट्यांनी आतां फुडाकार घेवपाक जाय। गोंयच्या तरणाट्यांनी हो विशय आपल्या खांद्यार घेवपाक जाय आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनाक खंयच्याच तरेन हात लागपाक जायना आणि नोकर भरती पुरायपणान स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडूर जावची ही मागणी हातात घेवन ती धसास लावपाक जाय। ना जाल्यार परतून एक फावट नोकऱ्यांचो बाजार सुरू जातलो आणि ह्या बाजारान मागीर कितें जातलें हें कोणूच सांगू नजो। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।